आज आपण महायुतीचा जाहीर मेळावा केला आणि या महिला भगिनी लाडक्या बहिणी इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि थोडा वेळ झाला म्हणून दिलगिरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले भैया, सौ जिजामाला नाईक निंबाळकर, प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, माननीय शिवरूपराजे खर्डेकर, सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, आमचे ॲडव्होकेट नरसिंह निकम वकील साहेब, जयकुमारजी शिंदे, अशोकराव जाधव, मिलिंदाप्पा नेवसे, अनुप शहा, मुनीश जाधव, सचिन आहिवळे, अमरसिंह नाईक निंबाळकर, बजरंग नाना गावडे, अमोल सस्ते, बापूराव शिंदे, विलासराव नलवडे, अमित रनवरे, मोहिते आप्पा, राहुल निंबाळकर, आमचे उमेदवार, त्याचबरोबर बाळासाहेब ननवरे, सनी आहिवळे, रामभाऊ ढेकळे, आमच्या सर्व सुपर्णाताई आहिवळे, विशाल पवार, रामभाऊ ढेकळे, मनीषाताई काकडे, बुरुंगले सर, जितेंद्रप्पा सरगर, सुलक्षणाताई सरगर, राहुल काका निंबाळकर, अश्विनीताई नाईक निंबाळकर, रोहित नागटिळे, कांचन होटकर, किरण राऊत, ह्या सगळे उमेदवार आहेत। मंगलादेवी नाईक निंबाळकर, स्वातीताई भोसले, फिरोजभाई आतार, सिद्धाली शहा, अमोल भोईटे, रजिया मेटकरी, अमित भोईटे, रेहना मोमीन, संदीप चोरमले, प्रियदर्शिनी भोसले, अरुण खरात, स्वातीताई फुले, रुपालीताई सस्ते आणि मोहिनीताई हिंद्रे, हे सर्व महिला आमच्या जवळजवळ 50% महिला आता नगरपालिकेमध्ये जाणार आहेत। त्याच्यामध्ये हे सगळं आमचं यंग ब्रिगेडियर, अतिशय हुशार, कार्यतत्पर असे सर्वच नगरसेवकाचे उमेदवार आणि आमच्या भगिनी आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिला। खरं फलटण शहराचा आणि फलटण तालुक्याचा विकासाबद्दल मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो। भाऊ, फलटण शहरामध्ये येणारे सगळे रस्ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 2.5 वर्षाच्या 5 वर्ष मिळाली, त्यातले 2.5 वर्ष करोना काळाची गेल्याने 2.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम केलं। माझ्या फलटण शहरामध्ये येणारा प्रत्येक रस्ता रणजितदादांच्या माध्यमातून झाला। आळंदी पंढरपूर असेल, फलटण बारामती असेल, फलटण दहिवडी असेल, फलटण पुसेगाव असेल, फलटण सातारा असेल, माझा गिरवीपासून आसूपर्यंत रस्ता असेल आणि गिरवीच्या वरती फक्त राहिले वारुगड रस्ता, तो आपण मनात आणला तर तोही पूर्ण होईल असा एवढा 265 कोटी रुपयाचा रस्ता आपण या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला। आणि शहरामध्ये 1 वर्षामध्ये आपण जयभाऊ तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, 10 कोटी रुपयाची रस्त्यासाठी तुम्ही मला या शहरामध्ये दिले। त्याचबरोबर माझे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये आपण इथं आणले। रणजितदादा आणि मी यांचे मिळून जवळजवळ 100 कोटी रुपये फलटण शहरासाठी आणले आणि मला खरंच त्याचा अभिमान वाटतो। एवढ्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं। फलटण शहरामधल्या ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, गेले 30 वर्ष विरोधकांनी इथं प्रचंड 30 वर्ष काम करत होते, पण त्यांनी काम केलं नाही। त्यांनी पैशातून सत्ताच फक्त मिळवली आणि आपलं केलं। कारण जिथं 2 आमदार 15 वर्षापासून 2 आमदार या तालुक्याला आहेत, 2 आमदार असताना सुद्धा या तालुक्याचा विकास झाला नाही। कुठली गोष्ट फलटण तालुक्यातल्या, फलटण शहरातल्या माझ्या भगिनींसाठी काही करता आलं नाही। आता फलटण शहरातल्या भगिनीसाठी आम्ही स्विमिंग टँक करतोय, त्यांच्या योगासाठी योगासन हॉल करतोय, स्विमिंग टँक करतोय, ग्राउंड करतोय, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड करतोय, तारांगण आता आपण मंजूर करून आणलंय, नवीन सभागृह इथं नाट्यगृह आपण चांगल्या पद्धतीचं मंजूर करून आणलंय। फलटण शहरातले बऱ्यापैकी रस्ते आपण आता घेतलेत, ते 23 तारखेनंतर आपल्या रस्त्याची कामं चालू होतील। शहरामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, बरेच अजून रस्ते आपल्याला करायचे आहेत। 30 वर्षाचा जो खड्डा पडलेला आहे शहराला आणि फलटण शहराला, तो आपल्याला आता भरून काढायचा आहे। आणि भाऊ, खरंच आता जसं शमशेरदादांनी सांगितलं की तुमची मदत लागणार आहे, तुम्ही आमचे भाऊच आहात, निश्चितपणानं फलटणवरती तुमचं लक्ष आहे आणि राहणार आहे। ज्या फलटण शहराला माझ्या ज्या गोष्टी अडचणीच्या वाटतील त्या निश्चितपणानं तुमच्या खात्याच्या येणाऱ्या सगळे रस्ते असतील, जे काय लागेल ते तुम्ही निश्चितपणानं पूर्ण कराल याची मला खात्री आहे। अधिक जास्त वेळ न घेता, बराच खूप वेळ झाला आहे, मी फार जास्त बोलणार नाही, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। संपण्यापूर्वी मी एकच सांगतो, भाऊ, नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे जिल्ह्यात सगळ्यात जास्त विक्रमी मताने निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे। आणि माझे 27 नगरसेवक आहेत, माझ्या 13 भगिनी नगरसेविकासाठी उभे आहेत आणि राहिलेले
14 नगरसेवकासाठी माझे उमेदवार आहेत ते 100% चांगल्या मताधिक्यानं माझं इथलं आमचं उद्दिष्ट आहे की 27-0 करायचं आहे आणि नगराध्यक्ष आमचा 28वा तोही विक्रमी मताने निवडून आणायचा आहे। एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो। तुम्ही आतापर्यंत प्रत्येक वेळेस आम्हाला संधी दिली, माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला तुम्ही आमदार बनवलं। आता निश्चितपणे माझा मित्र आहे शमशेरशाह नाईक निंबाळकर यांना सुद्धा तुम्ही त्याच ताकदीनं त्याच प्रेमानं तुम्ही नगराध्यक्ष पदावरती विक्रमी मताने निवडून देण्याची खात्री मला आहे। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।